तर मित्रांनो, सध्या तुम्ही बघताय ह्या ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्यांनी दगड पडलेला रस्त्यामध्ये, तो दगड लोकांच्या काळजीपोटी मध्ये ट्रॅफिकमध्ये जाऊन उचललेला आहे. तर या पोलिसांना सल्यूट आहे सर्वांना. लेफ्टी आणि या लेफ्ट हँडेड बॅट्समन श्लोक समीर खैरे. तर मित्रांनो, हे बघा, हे रेडी झाले ब्रेड रोल. बटाट्याची भाजी सकट हा ब्रेड रोल आहे आणि हे सॉस बरोबर खायचं आहे एकदम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खैरे. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी सध्या आज शनिवार आहे तर विकेंडच्यासाठी मी निघालेलो आहे. माझी ही बघा, ही माझी बायको आहे समीक्षा खैरे आणि माझा मुलगा आहे श्लोक समीर खैरे. तर मित्रांनो, आम्ही चाललोय सध्या आमच्या बाईकवरती माझ्या बायकोच्या मामाच्या मुलाच्या घरी, ललित प्रकाश लोखंडे, जो तलोजाला राहतो. तर आजचा पूर्ण दिवस मी ललित बरोबर राहणार आहे आणि ललित बरोबर त्याच्या जे त्यांनी घर घेतलं आहे त्या घरात आम्ही म्हणजे फर्स्ट नाही सेकंड टाईम चाललो आहे. तर ते घर जे आहे ते लोड्डाचे आहे, चांगलं एकदम स्पेशियस घर आहे आणि तिकडे भरपूर काय फॅसिलिटी आहे. तर त्या घरात जाऊ आपण आणि आता जाता तो ट्रॅव्हल ब्लॉग पूर्ण आणि त्या घरात आम्ही काय काय केलं संध्याकाळपर्यंत तो पूर्ण ब्लॉग तुम्हाला मी या चॅनलद्वारे दाखवेल. तर माझ्याबरोबर नक्की सोबत राहा आणि माझा हा ब्लॉग पूर्ण नक्की बघा आणि कसा वाटला तुम्हाला सांगा. ठीक आहे, माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, सध्या मी चाललो आहे, मी अंधेरीला राहतो, अंधेरी वेस्ट करून तलोजाला चाललो आहे, तर सोबत राहा माझ्या. तर मित्रांनो, सध्या आम्ही चाललेलो आहोत, आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही जोगेश्वरी हायवेला जाऊन मग जोगेश्वरी हायवेवरून आम्ही ऐरोली मार्गेवरून आम्ही पुढे दाखवू तुम्हाला. मित्रांनो बघा, हा सरळ रोड आहे जो पवईला जातो आणि तो राईट साईडचा रोड आहे. तर आम्ही आता सरळ रोडने चाललो पवईला.
त्यांनी दगड पडलेला रस्त्यामध्ये. तो दगड लोकांच्या काळजीपोटी मध्ये ट्रॅफिक मैदान उचललेलं आहे. तर या पोलिसांना सल्यूट आहे. राईट मारायचं आहे. राईट मारल्यानंतर एरोलीचा रोड आहे. साईडला तुम्ही राईटने जाता पनवेल देखील आहे. तर आपल्याला शेळीफाटा रोडने जायचं आहे तलोजाला. हा राईट मारला आहे आपण. इथून आपल्याला राईट मारायचं आहे. राईट मारून तलोजा रोड वरच्या नेरळ
बघायचे आहेत तनुजा रेडवे. बघा हा राईट आहे. ललितच्या घरी. आता आम्ही लेफ्ट मारून कॉम्प्लेक्समध्ये एंट्री करतो. हे पण चांगली डेव्हलपमेंट झाली. तर आता बघा हा लेफ्ट मारला तर हे ग्राउंड लोटा गेट नंबर 1. कॉम्प्लेक्स बघा कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंटमध्ये जोडवत आहे आणि अजून भरपूर काही तर मित्रांनो आम्ही सध्या पोहोचलेलो आहे ललितच्या घरी. बघा ही माझी फॅमिली ही श्लोक आणि माझी बायको म्हणजे आम्ही पोहोचलेलो आहोत. तर मागचा राऊंड तुम्ही बघताय. सुंदर असं कॉम्प्लेक्स आहे. हे बघा हे दोघं केस नीट करते ती श्लोकची. तर आता आम्ही जाऊ ललितकडे. तुम्ही बघा सुंदर असा कॉम्प्लेक्स आहे ललितचं. आम्ही ललितच्या पोरी आहेत कृष्णा आणि प्रिशा. त्यांना आम्ही सरप्राईज देणार आहोत आणि सरप्राईज सांगणार आहोत आम्ही आलेलो आहोत. तर त्यांचं रिॲक्शन बघू आपण. नको नको तर हे बघा आम्ही आलेलो आहे ललितच्या घरी. ती दीपा आणि हा ललित आहे. ललितच्या आम्ही घरी आलेलो आहे आणि त्याचं घर सुंदर असं म्हणजे थोडं मेसअप झालं आहे पण ते करायचं आपल्याला. हळूहळू आत्ताच जस्ट तो शिफ्ट झाला. आणि हा हॉल बघितला तुम्ही. हा बेडरूम. तर मित्रांनो हा बघा हा ललित रेसिपी आमचा शेफ. त्याला आवड आहे या सगळ्या गोष्टीची जेवण वगैरे बनवायची. काय ललित बरोबर ना. तर तो सगळं जेवण वगैरे बनवते आवडीने. आम्ही येतोय म्हणून काहीतरी स्पेशल बनवले त्यांनी. आणि हे पूर्ण थोडं मॅसअप झालं आहे घर पण ते हळूहळू व्यवस्थित होईल कारण सध्या तो करतो सगळं व्यवस्थित. तर हळूहळू होईल. तर हा बघा हा श्लोक आणि ही ललितची मुलगी लहान तिनं आहे आणि ही प्रिशा मोठी मुलगी ललितची. तर या दोघांबरोबर श्लोक खूप मस्ती करतो, खूप खेळतो. तुम्ही मला या लोकांची आता मस्ती चालू झालेली आहे. बघा तो श्लोक दिनू प्रिशा मस्ती करतायत. हा देतो. श्लोकच्या फेवरेट आहेत दोघी आणि त्यांच्याबरोबर श्लोक खेळत असतो. पळापळ चालू झालेली आहे आणि खेळणी आता शोधतो. तिकडे तिकडे
मागे तेव्हा आणतो येतात. त्यांच्या खेळणी येणार आहेत बाहेर. वाव, यांच्या बॅगा बघा, बॅगावर नाव. आता खेळणीची पिशवी आलेली आहे. दोन्ही खेळणी आता हे पलटी करणार आहेत. बघा, हे आहे खेळणी. दिनू दिसत नाहीस तू. भेटायला येतात ना ती. प्रिशा तिथे दिवा प्रिशा. तर मित्रांनो, ललितच्या घरी बिल्डिंगच्या आवारात प्लेइंग ग्राउंड पण आहे. बघा, श्लोक चढतोय. चढ चढ चढ. ये श्लोक, श्लोक ये. हा, जाऊ दे. स्लायडिंग खेळायचं. ब्रेड रोल करत आहोत. तर ब्रेड रोलची रेसिपी माझी वाईफ करते. ती आता तुम्हाला दाखवू की ब्रेड रोल कसा केला जातो. तर यामध्ये आम्ही ब्रेड रोल खाणार आहोत. तर तुम्ही देखील एन्जॉय करा. कसा केला जातो त्या रेसिपी दाखवेल. ते बघा, दिनू आणि प्रिशा या दोघी पण येतात नाही मला ब्रेड रोल बघायला. तर मित्रांनो, हे बघा, ही दिनू आणि ही प्रिशा हे लोक आलेले आहेत किचन जवळ. आणि हा ब्रेड आणि ब्रेड रोल कसा करायचा आहे बघा. हा बटाटा आहे. एक 4-5 बटाटे आम्ही उकळले आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, नंतर मीठ, त्यानंतर कोथिंबीर, थोडा लिंबू आणि अद्रक लसूण पेस्ट. तर हे सगळं आम्ही त्याच्यात मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर हा ब्रेड असा पाण्यामध्ये असा बघा, पाण्यामध्ये थोडासा हलका भिजवायचा आणि थोडासा तो बटाटा घ्यायचा, तो मिश्रण, आणि तो एकत्र करून असा पाण्यात झाल्यानंतर पूर्ण सगळा वडासारखा त्याला गोल करून फिटवायचा
दुसरा पण देखील तसंच पाण्यात भिजवायचा ब्रेड. पाण्यात भिजवून झाल्यानंतर पूर्ण पाणी काढल्यानंतर थोडासा बटाटा घ्यायचा, म्हणजे वडापाव सारखा बटाटामध्ये घ्यायचा आणि तो बटाटा असा पूर्ण असा तो चिटकून जातो. आणि तो हलका असा तेलामध्ये सोडायचा. तर याच्यामध्ये परत सांगतो, बटाटे उकळून घ्यायचे 4-5. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट, बटाटे उकळून घेतल्यावरती बटाटे सोलून घ्यायचे. सोलून घेतल्यानंतर मीठ, तिखट, आलं लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर लिंबू थोडासा, कोथिंबीर, हे सगळं मिश्रण करून हा पूर्ण मिश्रण बनवायचा. आणि त्याच्यानंतर ते असे एक ब्रेड घेऊन ते पाण्यात ब्रेड बुडवून नंतर वडा जसा आपण बनवतो तसा गोल करून असा त्याला तळायला टाकायचा. बघा सॉस बरोबर खाल्ला तर आपलं उत्तम असतो. हा रेडी झाला तरी पण दाखवेल. हे असे हलक्या तेलात हलकी गॅस करून ते व्यवस्थित लालसर झाले पाहिजे, असे करून घ्यायचे. व्यवस्थित तळले पाहिजे, ते लालसर झाले पाहिजे. हे बघा, हे रेडी झाले ब्रेड रोल. बटाट्याची भाजी सकट हा ब्रेड रोल आहे आणि हे सॉस बरोबर खायचं आहे. एकदम उत्तम वाटतात. प्रिशा दाखवते आपल्याला सॉस बरोबर खायचं. बघा, हे ब्रेड रोल आहे. अजून आमचे ब्रेड रोल बनत आहेत. चालू आहे रेसिपी. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा घरी. आपल्या मस्त लगेच फटाफट होणारा हा रेसिपी आहे. आणि ब्रेड रोल खाल्ला तुम्ही तर एकदम तुम्हाला म्हणजे टेस्टी आहे आणि तुम्ही ट्राय करा नक्की. आणि खाऊन बघा ब्रेड रोल टोमॅटो सॉस बरोबर. तर मित्रांनो, सध्या 9:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आता दिनू, प्रिशा, देवाला दिनू बाय, प्रिशा बाय. आम्ही आता दिनू आणि प्रिशाच्या घरातून निघत आहोत आमच्या घरी जायला. आजच्या पूर्ण दिवसाचा ब्लॉग हा आपण ललितच्या घरी केला आणि तुम्हाला ब्लॉग हा नक्कीच खूप आवडेल असं मला आशा आणि अपेक्षा करतो. कमेंट करा मित्रांनो आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.